नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत करतो सरस्वती अकॅडमी पाथरीमध्ये. आज आपण स्टॅटिस्टिक या मॅथ 2च्या चॅप्टरचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय आहे बघूयात. देर आर 3 स्टेअर स्टेप्स ॲज शोन इन द फिगर. 3 पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला. ईच स्टेअर स्टेप्स हॅज विड्थ 25 सेंटीमीटर, हाईट 12 सेंटीमीटर अँड लेंथ 50 सेंटीमीटर. प्रत्येक पायरीमध्ये आपल्याला त्याची रुंदी दिलेली आहे. विड्थ म्हणजे 25 सेंटीमीटर, लेंथ 50 सेंटीमीटर आणि हाईट 12 सेंटीमीटर. तर प्रश्न काय आहे, हाऊ मेनी ब्रिक्स हॅव बीन यूज्ड इन इट इफ ईच ब्रिक 12.5 सेंटीमीटर, 6.25 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. म्हणजे ब्रिक्स ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी क्युबॉइड शेप आहेत आणि पायऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा क्युबॉइड शेप. म्हणजे याचा अर्थ आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. 2 गोष्टी आहेत, एक स्टेप्स आहेत आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी ब्रिक, दोन्ही क्यूब शेप. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, फॉर द स्टेअर स्टेप्स ओके, क्यूबॉइड शेप आहे ते. फॉर द, आता यामध्ये लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 50 सेंटीमीटर आणि विड्थ म्हणजेच ब्रेडथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर. हाईट मात्र प्रत्येकाची वेगळी येणार आहे. याची हाईट 12 असेल तर याची 12 + 12, याची 12 + 12 + 12. ओके, म्हणजे पायऱ्या वाढल्याच्या नंतर उंची वाढणार आहे. त्याच्यामुळं H1 त्याला आपण हाईट ऑफ फर्स्ट स्टेप म्हणू शकतो, ती असेल 12 सेंटीमीटर. H2 त्याच पद्धतीनं ती असेल 12 + 12 24 सेंटीमीटर आणि H3 असेल 12 + 12 + 12 = 36 सेंटीमीटर. ओके, हे झालं, आपण स्टेपसाठी लिहून घेतलं आहे. आता आपण लिहून घेऊया फॉर ब्रिक. ब्रिकसुद्धा क्युबॉइड शेप आहे. याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12.5 सेंटीमीटर, ब्रेडथ आहे 6.25 सेंटीमीटर आणि या ठिकाणी हाईट आहे 4 सेंटीमीटर. आता हे आपल्याकडे सगळे मेजरमेंट आपण लिहून घेतलेले आहेत. आता आपल्याला नंबर ऑफ ब्रिक्स शोधायचे आहेत. तर ब्रिक्स शोधायचे म्हणल्याच्या नंतर पायऱ्यांना लागणाऱ्या ब्रिक्स आहेत. ओके, फॉर दॅट व्हॉल्यूम ऑफ 3 स्टेप्सला आपल्याला डिवाईड करावं लागेल व्हॉल्यूम ऑफ ब्रिकने. त्यासाठी नंबर ऑफ ब्रिक्स जर आपल्याला काढायचं असेल, व्हॉल्यूम ऑफ 3 स्टेअर स्टेप्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक हे करावं लागेल. ओके, आता आपल्याला सूत्र माहीत आहे. वी नो दॅट व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड आपल्याला यूज करावं लागणार आहे L × B × H. ओके, आता नंबर ऑफ ब्रिक्स ज्यावेळेस आपल्याला काढायच्यात त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, देअरफॉर नंबर ऑफ ब्रिक्स ज्यावेळेस आपण काढणार आहोत, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट स्टेप प्लस व्हॉल्यूम ऑफ सेकंड स्टेप प्लस व्हॉल्यूम ऑफ थर्ड स्टेप. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये शॉर्ट फॉर्म वापरत जाऊ नका. आणि व्हॉल्यूम ऑफ ब्रिक, त्याचं कारण असं आहे की एखाद्या वेळेस मार्क कटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पहिल्या पायरीचं व्हॉल्यूम काय, सरळ सरळ LB H1.
L इंटू बी इंटू H1, दुसऱ्या याच्यामध्ये L इंटू बी इंटू H2, तिसऱ्या याच्यामध्ये L इंटू बी इंटू H3 अपॉन वॉल्यूम ऑफ ब्रिक L इंटू बी इंटू या ठिकाणी H. थोडक्यात आपण काय करूया, याला L1 म्हणू, इथं कारण वेगवेगळे आहेत हां, थोडासा डिफरंट दिसणं गरजेचं आहे. ह्याला B1 म्हणू. ओके, याला आपल्याला म्हणता येईल L2 B2 आणि याला बनवू आपण H4. म्हणजे वेगळं डिफरन्शिएट आपल्याला करता येईल, बरोबर की नाही, या पद्धतीनं. आता LB1, इथं LB आहे, इथं LB आहे, LB आपण LB कॉमन काढू शकतो. H1 प्लस H2 प्लस H3, आणखीन सोपं होईल, खाली L2 B2 आणि H4 या पद्धतीनं. ओके, हे L1 B1 आहे. आता या ठिकाणी आपल्याला L1 B1 दिलेलं आहे 50 इंटू 25 आणि H1 H2 म्हणजे 12 प्लस 24 प्लस 36 आणि याचा आहे 12.5 इंटू 6.25 इंटू 4. ओके, इथंच कॅल्क्युलेशन करतो मी, बाजूला लक्षात घ्या. Therefore number of bricks is equal to 50 into 25 into 12 plus 24 plus 36, तुमचा आन्सर येईल 72 अपॉन 12.5 इंटू 6.25 इंटू 4. ओके, आता हे या ठिकाणी आपण पॉईंट कॅन्सल करण्यासाठी 1000ने मल्टिप्लाय करू शकतो. 1000ने मल्टिप्लाय केल्या 1 to 5 6 to 5 4 इंटू 1000, म्हणजे काय होईल, पॉईंट कॅन्सल होतील. आता 25 1 जा 25, 25 5 जा 125, 4 1 जा 4, 4 8 जा 4 3 जा 12, 4 1 जा 4, खाली किती राहतील या ठिकाणी 3, 4 8 जा 32, अगदी बरोबर, आणि 50 इंटू आता 5ने जर आपण याला 5 2 जा 10 200, परत 25ने मल्टिप्लाय करू शकतो आपण, 25 8 जा 200, 25 2 जा 50, खाली राहतील 12, 25 5 जा 625, 25 2 जा 50, या ठिकाणी फायनलाइज 8 20 इंटू 8, ओके, इंटू 18 160 इंटू 18, इथं 2 असतील, म्हणजे 2 8 16, 16 इंटू 18, 16 इंटू 18चा आन्सर येईल 288 ब्रिक्स. तर अशा पद्धतीने फायनल आन्सर लिहायला लागेल तुम्हाला. द नंबर ऑफ ब्रिक्स यूज्ड आर 288. ओके.